कुणाकुणाला अशा पद्धतीने हिरवी मिरचीचा ठेचा आणि भाकरीबरोबर हा ठेचा खायला आवडतो नक्की कमेंट करून सांगा. बघा, आज आपण सातार पद्धतीची झटपट बनणारी हिरव्या मिरचीचा खरडा किंवा चटणी बघणार आहोत. बघा, मी इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 2 प्रकारच्या. आता व्यवस्थित त्याचे देठ काढून घेऊया. आणि त्याच्यासाठी बघा लागणार आहे जिरं, लसूण, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि तेल. ह्या 2 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला त्या कट करून घ्यायच्यात. बघू शकता. कुणाकुणाला खरडा आवडतो नक्की सांगा. खरडा असेल ना तर तुम्हाला भाजीची सुद्धा आठवण येणार नाही. गरम गरम भाकरी आणि त्याच्याबरोबर हा हिरव्या मिरचीचा खरडा एक नंबर बेत लागतो. बघा, आता तवा ठेवलाय, लोखंडाचाच इथं तवा घेतलाय बरं का. आता त्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकून तेल टाकून छान आपल्याला त्याला डाग पडत नाही तोपर्यंत तेलावर त्या भाजून घ्यायच्यात व्यवस्थित. आता आपण त्याच्यामध्ये ना तेल टाकून घेतले, तेलावर छान भाजून घेऊया. आता लसणाच्या पाकळ्या, अख्खी कुडी लसूण, जिरं टाकले, व्यवस्थित सर्व भाजून घेऊया. आणि सर्वात शेवट त्याला मीठ टाकून आपल्याला ते तांब्याच्या किंवा मॅशरच्या साह्याने छान असं खरडून घ्यायचंय. बघा, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडत असतील तर नक्की लाईक शेअर करत जा. आणि तुम्हाला कशा रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. बघा, आता इथं मी माझ्याकडं तांब्याच्या साह्याने किंवा मॅशरच्या साह्याने मी छान खरडून घेते. आणि लगेचच त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकून पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. आणि इथं आपला मस्त असा झणझणीत सातारी स्टाईल खरडा, मिरचीचा खरडा तयार झालेला आहे. आणि तो गरम गरम भाकरीबरोबर एक नंबर बेत लागतो. बघू शकता, इथं आपला खरडा रेडी झालेला आहे. आणि आपला आजचा बेत आहे खरडा. अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन